नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार अगदी आतून नरम बाहेरून खुसखुशीत असे मुलांच्या अगदी आवडीचे होणार आहे ते म्हणजे हिरव्या मटारचे नगेट्स. आणि तुम्हाला बनवायला अगदी सोपं होणार आहे, तर तुम्ही नक्की बनवून पाहू शकता. तर चला जास्त काही नाही बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया. अर्धी वाटी घ्यायचे आपण इथे मटार, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या 7-8, आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आणि हिरवी मिरची मात्र मी इथे 2च घातलेत, का तिखट होता कामा नये. त्यानंतर हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. आता वाटलेलं मिश्रण बाजूला ठेवून कढई किंवा पॅन घ्या, त्याच्यामध्ये तेल घाला 1 चमचा, गरम झालं की जिरं टाकायचं 1 चमचा, 1 मोठा चमचा तीळ टाकायचे आणि अगोदर तीळ आणि जिरं परतून घ्यायचे. अशा पद्धतीने परतल्यानंतर त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचं 1 चमचा, त्याचबरोबर 1 चमचा घालायचा आपण मी मिक्स हर्ब्स घेतले आहेत. तुम्ही ऑरेगनो असलं तरी घेऊ शकता आणि काहीच नसेल नाही घातलं तरी चालेल, पण जरा हर्ब्स किंवा ऑरेगनो घातले की चव येईल. त्याचबरोबर हे मटारचं मिश्रण घालून 3 मिनटं फक्त त्याला परतून घ्यायचं, अगदी मंद आचेवर छान परतून घ्यायचं. परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी पाणी. तुम्ही कोणतीही वाटी सेट करा, त्याच वाटीने आपल्याला इथे रवा घ्यावा लागेल आणि त्याच वाटीने पाणी. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ, कारण जास्त पाणी होता कामा नये, नाहीतर मग ते बरोबर आपलं मिश्रण होणार नाही. त्यानंतर आता थोडंसं मिक्स केल्यानंतर इथे बघा तीच वाटी मी घेतले, मी तोच मेजरिंग कप घेतले. 1 कप घालायचा याच्यामध्ये रवा, बारीक घ्या किंवा जाडा घ्या, बारीक असेल तर आणखीन उत्तम आहे. त्यानंतर आपण गॅस मंद करून अगदी व्यवस्थित सतत ढवळत राहा. जसजसं तुम्ही ढवळत राहाल तसं कढई हे मिश्रण सोडू लागेल. जसंही सोडू लागलं की आपल्याला कळतं की हे मिश्रण नगेट्स बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असे रेडी झाले. त्याला आपण काढून ताटात काढायचे, पण ताटामध्ये काढण्या अगोदर हलकंसं तेल ताटाला लावून घ्यायचं, म्हणजे त्यामुळे काय होईल ते मिश्रण ताटाला चिकटणार नाही. आता हे काढून घेतलं की अगोदर त्याला पंख्याखाली थंड करून घ्या. अगदी व्यवस्थित त्या पसरून घ्यायचं आणि चांगलं थंड करायचं. आता थंड केल्यानंतर यामध्ये एक उकडलेला मोठासा बटाटा घ्यायचा. आता कधी ना बटाटा अगदी चिकटही असतो, म्हणून तो अगदी व्यवस्थित किसला जावा म्हणून किसणीला हलकंसं तेल वरून आणि खालून लावायचं. तुम्ही बघाल ना, अशा पद्धतीने केल्यामुळे बटाटा कुठेही त्या किसणीला चिकटलेला नाही, व्यवस्थित न किसून निघतो. आता मात्र काय करायचं, सगळे आपली जिन्नस झालेली आहेत, काहीच राहिलेलं नाही, मीठसुद्धा झालेलं आहे. तर हे बटाटा घातल्यानंतर जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने चांगलं अगदी 1-2 वेळा चांगलं मळून घ्या, म्हणजे नगेट्स आपले छान होतील. तर बघा हे मिश्रण अगदी चांगलं व्यवस्थित इथं अगदी झालेलं आहे. आता याचे 2 भाग करायचे. 2 भाग केल्यानंतर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवरती किंवा चॉपिंग बोर्डवरती ह्याला अगदी काहीच करायचं नाही, आपल्याला रोल करायचं आहे. कारण आपण नगेट्स बनवतो, म्हणजे अगदी पातळसा रोल करा. अगदी पातळ असा नाही, थोडासा मोठा म्हणजे मीडियम. तर बघा मी दाखवते त्या पद्धतीने. अशा पद्धतीने केल्यानंतर इथे आपण काय करायचं, सुरीला हलकंसं तेल लावायचं आणि हे नगेट्स कापून घ्यायचे. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षाही मोठे कापायचे असेल तर तुम्ही कापू शकता, पण माझ्या मते या पद्धतीने अगदी उत्तम आहे. तशा पद्धतीने कापून घ्यायचे आणि त्यानंतर असेही तुम्ही तळू शकता, पण जरा सुरेख दिसावे म्हणून आपण या पद्धतीने त्याला थोडंसं बोटाने अशा पद्धतीने गोल करायचं, असं राऊंड करायचं, म्हणजे अशा पद्धतीने फिरवून बाजूच्या कडा सगळ्या व्यवस्थित त्याला अगदी चांगला नीट करायच्या. म्हणजे आता बघा अशाच पद्धतीने मी सगळे नगेट्स करून घेतलेले आहेत, ताटामध्ये घातलेत. आता इथे नगेट्सवर थोडासा मैदा घालायचा आहे. मी चमच्याने घालत होती, पण काय झालं जास्त पडू लागलं, म्हणून हलकासा अगदी शिंपडायचा. जरासा शिंपडल्यानंतर तुम्ही अशामध्ये लावून अशा पद्धतीने ताट थोडंसं फिरून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मैदा लागेल. तेलात जातात तो चिकटणार नाही. तेल गरम करायला ठेवायचं, अगदी कडकडीत नव्हे, मीडियम असं करायचं. जाराने अशा पद्धतीने आपले नगेट सोडायचे, 1-2 मिनटं थांबायचं, हवं असलं चमच्याने फिरवून घ्या. तर अशा पद्धतीने झाल्यानंतर अगदी उलटसुलट केल्यानंतर नगेट्स आपले अगदी बघा मस्त खुशखुशीत दिसत आहेत, अगदी छान असे रेडी झाले. पुन्हा मी टाकलेत नगेट्स. आता मात्र मी अशा पद्धतीने हा जो काट्याचा चमचा असतो ना त्यांनी हलवलं आहे, कारण का म्हणजे चिटकू नये म्हणून. आता हे सुद्धा नगेट्स आपले मस्त असे रेडी झाले आहेत. आवाजावरूनच कळेल की किती कुरकुरीत असे आपले हे नगेट्स झालेले आहेत. सगळे नगेट्स करून घेतलेले आहेत. तुम्ही याला सॉस, चटणी किंवा मुलांना तुम्ही असंही दिलं ना तरी मुलं अगदी आवडीने खातील. अगदी मस्त बनतात. तुम्ही बघाल तर बाहेरून अगदी कुरकुरीत खुसखुशीत लागतात आणि आतमधून अगदी नरम आहे. तर तुम्ही बनवून पहा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचे,
शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण आणखीन एका रेसिपीबरोबर.